हॅलो नमस्कार, मी स्वाती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजले होते 5, तर मी उठले होते सकाळी 5 वाजता, कारण की आज आमच्या घरी होतं सटवाईचं 9 वाजण्याचं जेवण. त्यामुळे लवकर उठून लादी पुसून घेतल्यात 4 रूमच्या. त्याच्यानंतर मग मी पटापट सगळी कामं आटपून घेतली. लादी पुसण्याच्या आधी मी माझ्यासाठी पाणी ठेवलं होतं आंघोळीसाठी. तर मी आधी आंघोळ करून घेतली आणि देन स्वयंपाकाला स्टार्ट केलं. आधी मी कुकरमध्ये पुरणासाठी पुरणचं हे टाकलं होतं, डाळ टाकली होती. त्याच्यानंतर आम्ही दोघींनी म्हणजे मी आणि आईनी चहा पिऊन घेतला. चहा ठेवला होता करण्यासाठी, ते करून घेतलं. त्यानंतर कांदा मी हे करून घेत होते, कारण की भजी करायची होती निवडांसाठी, ते करून घेतलं. त्याच्यानंतर मग मी चहा आईंना दिला आणि मी सुद्धा पिऊन घेतला. आमची झोपली होती, त्यामुळे शांतीने मी आरामात चहा पिऊन घेतला. त्याच्यानंतर मग मी पीठ मळून घेतलं. हे नैवेद्य करते मी, कारण की बाकीचं 9 वाजताचं जेवण आईंनी आणि बाकीच्यांनी करून घेणार होतं. त्यामुळे मी सकाळी उठून फक्त नैवेद्यांची तयारी केली. पीठ 10-15 मिनटं मी असं सोडून दिलं. छान पोळ्या होतात, नैवेद्य होतं. त्यानंतर पापड भजी हे सगळं करायचं होतं, त्यामुळे ते सगळं करून घेतलं आधी मी. त्याचबरोबर आईंची देवपूजा पण चालू होती. होता माहेरची सटवाईंचं, तर तिथे फक्त निवद होता, नैवेद्य होतं. आणि इकडे सटवाईंना बसल्या जेवायला घालायचे असतात, नैवेद्य पण असतं. तर हे सगळं करून आपण मला जायचं होतं आमच्या गावी दिवाळीला. तिकडे आम्ही तिथे सटवाई गेलं, त्यामुळे तिथे जावं लागलं होतं. मी आजीच गेलो होतो. सकाळचं होतं आणि मी आज डोक्यावर म्हणजे बोलतात ना की आपण आंघोळ करून घेतो, त्यामुळे खूप थंडी वाजली. सकाळचा टायमिंग होता, तर शिंका खूप येत होत्या मला. भजी तळून घेतली.
आमचं डिस्कशन चालू होतं. त्याच्यानंतर त्यांनी मला नैवेद्य करून म्हणजे पोळ्या करून दिल्या छोट्या छोट्या नैवेद्य. ते मी तव्यावर शेकून घेतले. देन परत हे उठले होते तर त्यांना चहा ठेवला आम्ही. देन आम्ही निघालो गावाकडे. मी आधीच निघालो. देन विठ्ठल रखुमाईचं माझी ह्याच्या आधी माझं सटवाईचं सगळं झालं होतं पूजन वगैरे. ते शूट नाही करता आलं कारण की घरी मोबाईल ठेवला होता मी. मग नंतर आमच्या घराच्या बाजूला